मित्रांनो नमस्कार. मित्रांनो बघा, परत विद्यार्थ्यांचे माझे प्रिय विद्यार्थ्यांचे कॉल. सर जी आत्ताच आम्ही लॉगिन वरती चेक केलं फॉरेस्ट गार्डचा, तिथे एक हेल्पलाईन नंबर येतोय आणि आम्ही कॉल करतोय. सर्व विद्यार्थी एक सारखे कॉल करत आहेत. कृपया करून आपला एक पुण्याचा विद्यार्थी आहे, त्याचा कॉल पण लागला त्यांनी कॉल पण उचलला. सर बोलले की 4-5 वेळेस मी पण स्वतः कॉल केलेले आहेत, तो कॉल रिसीव्ह केले नाही कारण काही वेळेस व्यस्त येतोय, खूप कॉल चालू आहेत. तर वनरक्षक भरतीबद्दल त्यांनी कॉल करून विचारलं तर सर सर्वात पहिले की 54+ वाले घेणार का? कारण लक्ष द्या, ही सध्या तुम्ही सर्व माझे प्रिय मित्र बघतायत आणि तुम्हाला माहिती आहे, लक्ष द्या, ही नोटीस सध्या त्यांच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. तिथं सरसंघ उमेदवारांना काही तक्रार असल्यास खालील दूरध्वनीवर किंवा ईमेलवर संपर्क करावा. त्यांचा नंबर दिलेला आहे. हा नंबर बघा, लक्ष द्या, इथून कॉल करा. हा नंबरवरती कॉल करा. तुम्हालाही प्रत्येकाला कॉल करू शकतात किंवा त्यांचा हा ईमेल दिलेला आहे. सर्वात पहिले लक्ष द्या, बरेच माझे प्रिय विद्यार्थ्यांचे काहींचे नाव आलेले नाहीत, काहींचे लिस्टमध्ये नावं नाहीत, काहींचे मार्क कमी, अशा भरपूर काही इन्क्वायरी आहेत. त्या सर्व इन्क्वायरी तुम्ही इथं बघा, यांना इथं कॉल करून सांगा माझं लिस्टमध्ये नाव दिसत नाही. ट्विट या ईमेल वरती पण त्यांना जीमेल करा तुम्ही आणि सांगा की तुमचं काय आन्सर शीट वगैरे ते व्यवस्थित दाखवा. आणि या विद्यार्थ्यांनी कॉल केल्यावरती प्रिय मित्रांनो, तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की म्हणे आम्ही 54+ वाले सर्वे घेणार आहोत, असं या कॉलवरती कॉल केल्यावर तर सांगितलेलं आहे. लक्ष द्या, तुम्हाला माहिती आहे राहुल सर तुम्हाला अपडेट देतात, तुमचा विश्वास आहे. आणि इथं कॉल केल्यावरती त्यांनी हा सांगितलेलं की 54+ वाले तयारी करा, 54+ वाले घेणार आहोत आम्ही फिजिकलसाठी, पुढच्या फिजिकलसाठी. तर आणि तुम्ही न्यूज पण बघताय, तुम्हाला मागच्या वेळेस पण ही न्यूज दाखवली की 2,71,000 पात्र उमेदवार होणार आणि हे प्रत्येक न्यूजपेपरला पण ही सध्या चालू आहे. म्हणजे आता एक सांगतो माझ्याकडनं की 99% चान्स आहे की 54+ वाले सर्व विद्यार्थी क्वालिफाय करले जातील. आणि सर्वात पहिले मला सारखे कॉल येतात सारखे, कारण की सर्वात पहिले लक्ष द्या मित्रांनो, माझे सकाळपासून तर डायरेक्ट 2-3 वाजेपर्यंत लेक्चर असतात, म्हणून तुमचे कॉल रिसीव्ह केले जात नाही माझ्याकडनं. पण मी तुम्हाला माहिती आहे, माझे जेवढे कॉल असेल तर विद्यार्थ्यांचे जे भावना असेल ते माझ्या प्रिय मित्रांपर्यंत पोहोचवण्याचं काम माझं आहे. मग हे आता सर्वात पहिली गुड न्यूज म्हणता येईल, कारण की मी जोपर्यंत कन्फर्म होत नाही तोपर्यंत सांगत नाही. तर ते या कॉलवरून कळालं की 54+ वाले सर्वे घेणार आहेत म्हणे. म्हणजे आणि घेऊ पण शकतात, काय एवढी विशेष बडी बात नाही त्यांच्यासाठी, घेऊ पण शकतात ते. म्हणून ज्यांना बी चांगले मार्क आहेत 80, 82, 84, जोरात ताकद लावा. कारण की तुमचे 84 आणि तुम्ही इकडे 80 पैकी 80 घेतले, 164 टोटल होते. 164 टोटल करणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. आणि विथ अजून एक जण म्हणतायत की सर 17 टायमिंगचं सांगा, 17 तारखेपासून चालू होणार का ग्राउंड? 17 तारखेपासून ग्राउंड चालू होणार का? तर प्रिय मित्रांनो, 17 तारखेपासून ग्राउंड चालू होण्याची पण दाट शक्यता आहे. कारण की हे न्यूजवाले पेपरवाले जेव्हाही असं कुठेतरी एक स्टेटमेंट घेत असतात, एखाद्या अधिकाऱ्याची किंवा कुठले तरी एखाद्या स्टेटमेंट घेत असतात, त्या स्टेटमेंटनुसार विथ चंद्रकांत सुधीर मुनगंटीवार साहेबांची एक बाईट झाली होती, ती डीडी न्यूज सह्याद्रीवरती. तिथं त्यांनी सांगितलं की हो आम्ही 17 तारखेपासून ग्राउंडची प्रोसिजर चालू करणार आहोत. मग आता सर्वात पहिले अजून एक मुद्दा होतोय की सर्वांची तर धावपळ होणार आहे, सर्वांची धावपळ होणार आहे. कारण की 17 तारखेपासून जर ग्राउंड घेतलं आणि आपण आता म्हणू शकत नाही, उद्या परवा नोटीस टाकून देतील की हा एवढे आम्ही घेतले ग्राउंडसाठी बोलवणार आहोत. मग तसं म्हणू नका. म्हणून आता जेवढे पण आहेत, मी आधी मागच्या व्हिडिओत काय बोललो लक्ष द्या, मी फिरून बोलत नाही. मागच्या व्हिडिओत काय बोललो की मित्रांनो ग्राउंडची प्रॅक्टिस चालू ठेवा, 2-3 दिवस 4 दिवसने काय होणार आहे, तुम्ही डायरेक्ट निगेटिव्ह होऊन. तर 17 तारखेपासून ग्राउंड चालू होण्याची दाट शक्यता आहे. आणि पेसावाल्या संदर्भात सर पेसावाल्यांचं बोला, लक्ष द्या माझे प्रिय मित्रांनो, पेसावाले लक्ष द्या. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सर पेसाचं बोला. मित्रांनो पेसा संदर्भात आता 30 तारीख झालेली डिक्लेअर निकालाची, पण पेसाचं पण ते काही ना काही व्यवस्थित स्टेटमेंट घेऊन ते पेसाचा पण आधी रिझल्ट लागून जाऊ शकतोय. आणि असं तर डायरेक्ट बिलकुल होणार नाही. तुम्ही डोक्यातून गैरसमज काढून टाका की रेग्युलर वाले जर नॉन पेसावाले पेसावाले राहू देतील, रेग्युलर नॉन पेसावाल्यांचं सर्व क्लिअर करून द्या. नाही, पेसावाल्यांचं बी लवकरच होईल. अजून मी सांगतो तुम्हाला, तुम्ही बघा, लक्ष द्या, विश्वास आहे ना, तुमचं पण होणार आहे, तुमचं पण क्लिअर होईल, सर्व गोष्टी क्लिअर होईल. आणि पेसाचा बी निकाल लागेल, पेसाचं बी आधी बी प्रत्येक व्हिडिओ अपडेट देत गेलेले, तुमचं बी ग्राउंड होणार आणि तुम्ही पण जॉईन होणार, नक्कीच होणार. तिथं त्यांना काहीतरी मार्ग काढावा लागणार आहे आणि ते पेसाचा मार्ग काढतीलच. कारण की पेसाच्या बी 800-900 जागा आहेत, 1 अन 2 जागा नाहीत. पेसाचे बी 1,00,000, 1.25 लाख, 1.5 लाख, 1.5 लाख उमेदवार आहेत पेसा भरतीचे, पेसामध्ये आलेले.
म्हणून तुम्ही निगेटिव्ह होऊ नका. तुमचं पण लवकर येणार, तुम्ही जोरात प्रॅक्टिस चालू ठेवा तुम्ही पण. कारण की यांची प्रोसिजर चालू होते म्हणजे आपली पण होणार आहे पेसावाल्यांनो. आणि होईल आता आपण भेटणारच आहोत. जेवढा आपला प्रयत्न मी ते करणार आहेत, घाबरू नका. मी तुम्हाला माहिती आहे ना, आता बघा रिव्ह्यू वगैरे रिव्ह्यू पण टाकत असतोय, सर्व गोष्टी अपडेट माझ्या प्रिय मित्रांनो, कारण की मला का एवढं ताकद येते आहे की माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे. एवढ्या विश्वास ठेवलाय तर त्यांच्या विश्वासामुळे ताकद पण येते, पण तेवढी धावपळ पण करतो. लय काय वाटत नाही, करेल. कारण की यार विश्वास सर्वात मोठी गोष्ट आहे. म्हणून या नंबरवरती तुम्हाला पण कॉल करून बघा प्रिय मित्रांनो, नंबरवरती कॉल करायचा असेल तर तुम्ही नक्की कॉल करून इन्क्वायरी घेऊ शकतात. आणि तुम्ही मला कळवा की सर यस सर जी हमने कॉल. सर्वात पहिले माझा आता कारण की ज्यांचं नाव वगैरे येत नाही, तुम्ही आता तुम्हाला नंबर भेटलाय, त्यांनी एक नंबर ओपन करून दिला, सारखे कॉल करा, कॉल उचलतील. आणि 17 तारखेपासून ग्राउंड चालू होण्याची दाट शक्यता आहे. आणि 54+ वाल्यांना घेण्याची 99% चान्स आहे. पण 1% सांगू शकत नाही, पण 99% 54+ वाल्यांना घेण्याचे चान्स आहे. कारण की उद्या बोलू नका लगेच. बरेच जण लगेच शब्द पकडतात. सर तुम्ही बोलले होते, तुम्ही बोलले. दादा साहजिक आहे, माझं काम आहे. मी जेव्हा पहिल्या दिवसापासून पॉझिटिव्ह करत आलो होतो, त्यासाठी आज प्लस पॉईंट पण आहे. माझे जेवढे पण आता मला भेटतायत, रिव्ह्यू घ्यायला जातो ना, माझे विद्यार्थी भेटतात बाहेरचे ना, ते अक्षरशः इतकी गोष्ट होतं, सर एकमेव चॅनल होतं म्हणे. जेव्हा कोणीच काही बोलत नव्हतं, तेव्हा राहुल सरांचा रोज व्हिडिओ राहायचा आणि रोज आम्हाला मोटिवेट करायचे, पळ रे दादा, पळ रे दादा. आज त्याचा फायदा होतोय. आमचे बऱ्याच जणांनी निगेटिव्ह ग्राउंड डायरेक्ट बंद करून दिले. आज आमचे ग्राउंडचे चांगला टायमिंग आहे. फक्त आता 17 तारखेपासून पण येऊ द्या, आम्ही तयार आहेत. येस, विथ डॉक्युमेंट बद्दल भरपूर जणांचे कॉल येत आहेत. लक्ष द्या प्रिय मित्रांनो, डॉक्युमेंट मी डॉक्युमेंटसाठी स्पेशल व्यवस्थित कंप्लीट व्हिडिओ बनवेल. कारण की फक्त वरच्यावर सांगून देणार हे ते नाही. एकदम स्पेशल डिटेलमध्ये कुठलं डॉक्युमेंट कसं लागणार, काय नाव, स्पेलिंग मिस्टेक, कास्ट व्हॅलिडिटी, हे सर्व डिटेलमध्ये सांगणार आहे. आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा. कोणी नवीन असेल तर मी लवकरच त्यासाठी व्हिडिओ टाकणार आहे. आणि जिल्हा परिषद वाल्यांचं जर मी बोलणार आहे त्याचा पण व्हिडिओ टाकणार आहे. पण ही अपडेट तुम्हाला द्यायची होती माझी प्रिय मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. जय हिंद.